संघाला विनंती असेल स्पीडअप घ्या. ओके, थँक्यू. चला, गेम इज ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज असेल वसंत. यावेळेस सुरेख अप्रतिम गोलंदाजी. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने टाकला. रोहित हरडला इथे मात्र फक्त थांबून ठेवलं. पहिल्या बॉलवर मोठा आक्रमण चढवायचा होता पण अतिशय चांगला सुंदर प्रकारे हा बॉल इथे फेस केला वसंत या गोलंदाजाने. चांगल्या प्रकारच्या बॉलिंग अटॅक वडाच्या पडा संघाच्याकडे आहे सातत्याने मी पाहतो. कारण मागच्या एकदा बोरगाव गावामध्ये त्यांनी चांगलं असं प्रदर्शन केलं होतं आपल्या बॉलिंग मध्ये. इथे टाकलेला बॉल अतिशय थोडं खराब लाईन टप्पा आणि टप्पा पडल्यानंतर थोडा लेग स्टंपच्या बाहेर पडला आणि निश्चितच विकेट किपर जाऊन विसावतोय. टीमच्या टोटल मध्ये एक्स्ट्रा धाव ऍड होते. धावपलकर धावा जाऊन पोहोचल्यात ते म्हणजेच एक या आकड्यावर. वसंतचा पुढचा बॉल रोहित. यावेळेस सूर्य प्रकारचा हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित झाला नाही तरी सुद्धा एक धाव इथे कंप्लीट केली. सातत्याने बेलपाला संघाचा इथे आपण खेळ पाहतो. वाळकेश्वर चषकाचे मानकरी जे मात्र ठरलेत यावर्षी एक मुरबाड तालुक्यात नामांकित स्पर्धा म्हणून गृहीत केली जाते वाळकेश्वर चषक आणि तिथलं मानकरी म्हणजे बेलपाडा संघ पुन्हा एकदा कुडोलीच्या मैदानात ते मध्ये दाखल झाले. यावेळेस सूर्य प्रकारचा त्याच पद्धतीने हा शॉट इथे खेळला होता. तो मध्ये बॅट्समन अनिकेतने निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 3 या आकड्यावर. एक छोटा गोलंदाज या वडाच्या पाडाच्या संघामध्ये एक छोटा एक गोलंदाज आहे. तो सुद्धा थोड्याच वेळात म्हणजे तिसरं किंवा चौथं षटक मार्गस्थ करेलच तेव्हा आपण त्याची गोलंदाजी पाहू शकाल. चांगली अशी प्रकारची गोलंदाजी सातत्याने वडाच्या पाडाकडे होते. यावेळेस टॉप एजला पाहूया. बॅकफुटवर जाऊन उडवायचा होता आणि इथे झेल केला धरणीला दान आणि शेवटच्या मोमेंटला हा चेंडू कव्हर करण्यामध्ये यशस्वी आणि सफल झाला. तो मात्र फिल्डर आणि 2 धावा पाहता इथे कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावर. 5 धावा धावपत्कार सध्याच्या घडीला विचार केला तर चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी करण्याची समोर रोहित हरड आणि अनिकेत सोमने नावाचे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. यावेळेस रोहित हरडचं आक्रमण इथे ऑनड्राइव्ह केलं पाहूया. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक घेऊन इथे फिल्डिंग चांगली केली आणि 2 धावा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या मोमेंटला वेगाने ही धाव कंप्लीट केली किंवा रोहित हरडने आणि चांगल्या प्रकारची फिल्डिंग तिथे पाहायला भेटली आणि फेकी सुद्धा चांगल्या प्रकारे इथे पाहायला भेटली. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये व्यवस्थित कलेक्ट केला चेंडू विकेट किपरने. त्याच्याकडून सुद्धा सुरेश इथे माझ्या विकेट किपरिंग पाहायला भेटली. पाहूया पुन्हा एकदा वसंत गोलंदाजी मार्ग. शॉर्ट बॉल ऑन साइडला खेळून काढला. चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा रोहित हरडच्या बॅट मध्ये मॅक्सिमम ओव्हर क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ज्या फटक्यासाठी जाणला जातो तो म्हणजे रोहित हरड. तो फटका इथे खेळून काढलाय आणि मोठे मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे हे मात्र पुन्हा एकदा सिद्ध केलंय आणि इथे मात्र बॅटिंग अटॅक सुरू केले. ते मात्र वडाच्या पाड्या या संघावर बॉलिंग अटॅकवर मोठा फटका रोहित हरडच्या बॅट मध्ये इथे पाहायला भेटला. धावपलकर धावा जोडल्या गेल्या. या 6 धावेने
धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावर. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये धावा जाऊन पोहोचल्या 13 या आकड्यावर. शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका रोहित हरडच्या बॅट मधून पाहायला भेटला. ज्या प्रकारची फटकेबाजी जी मात्र रोहित हरडच्या माध्यमातून सातत्याने मुरबाड तालुक्यामध्ये पाहायला भेटते आणि तशा प्रकारची फटकेबाजी आता पुन्हा एकदा या करंजस्पोर्ट चषक 2022 कुडोलीकर यांच्या मैदानावर इथे मात्र दाखवत असताना पाहूया. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी करून आपल्या संघाला ते जिंकून दिले आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी विवेकच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये चांगल्या प्रकारची फटकेबाजी पाहायला भेटली. अजून विवेक इथे मात्र डगआउट मध्ये शेष आहे आणि अजून कोणते विकेट जी मात्र बेलपाडा संघाने इथे गमवली नाही. यावेळेस काय घडलंय ऑफिशियल पंच डॉट बॉल टप्पा पडला त्यानंतर थोडी उसळी घेतली बॉलने आणि निश्चितच एक्स्ट्रा बाउन्स झाला आणि हा बॉल इथे डॉट बॉल वन बाउन्सचा कॉल इथे मात्र गेलाय पंचांनी. पुढचा बॉल इथे बॅकफुटे जाऊन हुक केलंय. सुरेख प्रकारचा फटका गली आणि पॉइंटच्या मधून गोळीच्या वेगाने चेंडू एक्स्ट्रा बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला. सीमारेषे पार येतोय हा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या आकड्यावर. सध्याच्या घडीला विचार केला तर चांगल्या परिस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना तो म्हणजे अनिकेत आणि रोहित सोमने यावेळेस सुरेख प्रकारचा फटका इथे चांगला वाईड लोंगाला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. आता मात्र रोहित हरडला इथे स्ट्राईक वर आणण्याचं काम जे मात्र अनिकेत सोमने केले. आता पाहावं लागेल अनिकेत काम तर केले आता रोहितला इथे आपली भूमिका करावी लागेल. यावेळेस सुरेख प्रकार आपलातून विषयामध्ये फटका गॅप सिलेक्शन चांगलं आणि चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रॅकिंग कव्हर पॉइंटला येतोय हा चौकार. सन्माननीय कुडोली गावचे व्यक्तिमत्व अनिल भाऊ सासे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. आम्हाला थोडा उशिरा कळला आणि त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो. थँक्यू सर. आणि या स्पर्धेचे आयोजक शिवाजी भाऊ सासे यांच्या वतीने तुम्हाला इथे बोलवले गेले. त्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या मंचावर स्थानापन्न व्हायचे. प्लीज सर या. ओके जाऊया मॅचच्या दिवशीने. यावेळेस सुरेख प्रकारचा फटका बॅकफुटर जाऊन इथे हलकीशी दिशा दिली बॉलला चेंडू निघून जाईल डिफ एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने येतोय हा चौकार. रोहित हरडच्या बॅट मधून सलगचा आलेला तिसरा चौकार. अतिशय गॅप सिलेक्शन चांगल्या प्रकारे करतो आणि अतिशय विषयामध्ये प्रत्येक फटका इथे जोडण्याचं काम करतो. प्रयत्न करतो प्रयत्नांना सुद्धा यश येते. अतिशय क्लासिकल बॅटिंग त्याच्या माध्यमातून इथे पाहायला भेटले. अतिशय क्लासिकल स्ट्रोक सध्याच्या घडीला हे 3 चौकार एकदम परफेक्टली आणि टायमिंग नुसार एक गली पॉइंटच्या मधून गोळीच्या वेगाने काढले आणि तिथे चेंडू जाऊन ठेवले एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 सलगचे चौकार रोहित हरडच्या बॅट मध्ये इथे पाहायला भेटले. बेलपाडा संघाचा एक हुकमाचा एक्का ज्याला मानला जातो तसेच त्याच्या साथीने असणारा अनिकेत त्याची सुद्धा चांगली प्रकारची फलंदाजी इथे पाहायला भेटली. तसंच राहुल सोमने ची थोडं एक कमी भासते या मॅच मध्ये आणि या तसेच अनिकेत त्याच्या साथीने चांगली साथ देतोय. राहुल सोमनेची इथे भर काढण्याचं काम जे मात्र करतो अनिकेत. पुन्हा एकदा पाहूया रोहित हरड बॅटिंग मार्कवर सज्ज असेल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. गोलंदाज सोमनाथ. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. सोमनाथने चांगल्या प्रकारची खराब गोलंदाजी केली
आणि तब्बल 17 धावा खर्च केल्या. पहिला ओव्हर वसंतनी स्पेल केला आणि त्यामध्ये 13 धावा खर्च केल्या. अशा टीमच्या टोटलमध्ये 30 धावा अंकित झाल्या बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान बेलपाडा संघाच्या. यावेळेस सुरेख प्रकारचा फटका, इथे पाहूया फटका थोडा फसलाय आणि झेल सुटलाय. झेल केला धरणला दान. आणखीची विकेट ही ठरू शकते महागात. सन्माननीय या कुडोली गावचे अनिल भाऊ सासे यांचं नुकताच जे मंचावर आगमन झालंय. मी त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आणि कुडोलीकर चषक म्हणजे स्पर्धेचे आयोजक सन्माननीय शिवाजीभाऊ सासे यांच्या वतीने आपलं गोड गोड शब्द सोनाने कौतुक आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात, या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद, आभार व्यक्त करतो. हा आलेला आणखीच्या बॅट मधून म्हणजेच जखमेवर मीठ सोडण्याचं काम जेव्हा अनिकेतने केलं. झेल सुटला, त्यानंतर एक षटकार पाहायला भेटला अनिकेतच्या बॅट मधून. चांगल्या प्रकारची फलंदाजी जेव्हा अनिकेत आणि रोहित हरड याच्या माध्यमातून पाहायला भेटली. अतिशय देखणा स्ट्रोक रोहित हरडच्या अनिकेत सोमनेच्या बॅट मधून पाहायला भेटला. रोहित हरड स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे, त्याच्या सुद्धा बॅट मधून चांगले क्लासिक स्ट्रोक पाहायला भेटले. आता मात्र पाहूया जसजसे चेंडू पडतात तसे रन्स इथे मात्र वाढत जातात. यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचा होता, सुरेख प्रकारचा फटका इथे पाहायला भेटला. एक धाव कंप्लीट केली, एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली. ती मात्र 39 लॉस ऑफ 0 विकेट. 39 धावा धावपलकावर सध्याच्या घडीला विचार केला. चांगल्या पद्धतीचा खेळ आणि चांगल्या पद्धतीची फटकेबाजी इथे करायला भेटली, ती पाहायला भेटली म्हणजेच बेलपाडा संघाकडून. सुरेख फुलटॉस, संधीचं गेलं सोनं, चेंडू निघून गेलं डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा षटकार. फर्निचर उद्ध्वस्त केलंय. विकेटचा पतन, धक्का लागतो बॅटिंग करणारी टीम म्हणजेच बेलपाडा संघाचा हिरो इथे मात्र दगावच्या रस्त्यात परततोय. रोहित हरडची विकेट, पहिला धक्का, पहिला गडी बाद जो मात्र बॅटिंग करणार आहे जय हनुमान बेलपाडा संघाचा. विकेटचा पतन. मागच्या मॅच मध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी आणि फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर ऑफिशियल पंच धर्मेंद्र वर्मा सर यांच्या नेतृत्वाने यांच्याकडून आपल्याला चांगल्या प्रकारचा इशारा आला व्हाईट बॉलचा. टीमच्या टोटलमध्ये एक्स्ट्रा धाव ऍड होते. धावपलकर धावा जाऊन पोहोचला. 46 लॉस ऑफ 1 विकेट. एक विकेट इथे गमावली बॅटिंग करत असताना. ते म्हणजेच रोहित हरड बेलपाडा संघाची. एक धाव कंप्लीट. वाईट लोंगापचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 47 47 आकड्यावर. 47 धावे धावपलकर सध्याच्या घडीला चांगल्या प्रकारचा खेळ आता मात्र करतात बॅटिंग करणारी टीम म्हणजेच बेलपाडा संघ.
पाहता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये 47 धावा धावफलकावर लागल्यात. चांगल्या प्रकारचा खेळ. आता सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना म्हणजेच बेलपाडा संघ जे हनुमान बेलवाडा संघ चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली. रोहित आरडच्या बॅटमधून सुद्धा चांगल्या प्रकारची फटकेबाजी जी मात्र पाहायला भेटली. आणि तसेच त्याच्या साथीने साथ देणारा सलामीचा आलेला फलंदाज अनिकेत सोमणे त्याच्या बॅटमध्ये सुद्धा क्लासिकल स्ट्रोक पाहायला भेटले. क्रमांक 2चं षटक ज्याने टाकलं होतं स्पेल केला होता सोमनाथ पुन्हा एकदा क्रमांक 4च्या षटकसाठी आलाय गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल इथे फेस केला. पहिलाच बॉल अतिशय भन्नाट वेग आणि निश्चितच हा बॉल एक धाव कंप्लीट केली. 48 लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी गमावला. 48 धावा धावफलक आहेत. सूर्यप्रकाशचा फुलटॉस बॉल ऑन द राईट्स. इथे चांगल्या प्रकारचा खेळून काढला. बॉटलरचा वापर चांगल्या पद्धतीने केला आणि पाहता पाहता इथे 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजेच 50. संघाचा अर्धशतक कंप्लीट केले. रोहित आरडने सुद्धा चांगल्या प्रकारची साथ दिली या 50 कंप्लीट होण्यासाठी. तसंच अनिकेत सोमनेने चांगल्या प्रकारची फटकेबाजी करून आपल्या संघाचं इथे 50 कंप्लीट केले. यावेळेला सूर्यप्रकाशचा फटका चेंडू निघून जाईल. वाईड स्लोमॅनला क्लिअर करू रोहित अनिकेत सोमनेच्या बॅट मध्ये आलेला हा लाजवाब देखना स्ट्रोक षटकार. सज्ज असेल त्यावेळेस एक प्रकारचा बॅकफुटवर जाऊन हलकीशी दिशा दिली. एक धाव कंप्लीट केली. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्रशक्ती ते येऊन बॉल कव्हर करतो तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट झाली. एका धाबीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 67 57 म्हणजे 57 या आकड्यावर. यावेळेस सूर्यप्रकाशचा फटका अतिशय देखना स्ट्रोक लाजवाब चेंडू निघून जाईल. स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. षटकाराने धावसंख्या वाढते. 63 लॉस ऑफ 1 विकेट. मागच्या मॅच मध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. या मॅच मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची फटकेबाजी जी माझ्या विवेकच्या माध्यमातून ते पाहायला भेटली. आणि सलामीला आलेला फलंदाज अनिकेत सोमने त्याच्या बॅट मधून अद्यापर्यंत चांगल्या प्रकारची फटकेबाजी इथे पाहायला भेटली आणि निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 64 म्हणजे 64 या आकड्यावर. 64 धावा धावफलक आहे. सध्याच्या घडीला विचार केला तर चांगल्या स्थितीमध्ये आणि परिस्थितीमध्ये आहे आणि थोड्या बिकट परिस्थितीमध्ये वडाचा पाडा संघ इथे नेमून ठेवायचं काम केलंय ते म्हणजेच अनिकेत सोमने आणि विवेकने चांगल्या प्रकारची फटकेबाजी आता सध्याच्या घडीला या मैदानामध्ये घुमवते. ते वादळ म्हणजे अनिकेत आणि विवेक नावाचे. आणि खरोखरच वसंतने पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केला. त्यानंतर सोमनाथने 17 धावा खर्च केला. अक्षयने 17 धावा खर्च केला. पुन्हा एकदा सोमनाथ आला. पुन्हा एकदा सोमनाथने 17 धावा खर्च केल्या. 17 17 17 51 धावा 3 ओव्हरमध्ये इथे खर्च केला. ते मात्र सोमनाथने 34 धावा खर्च केला 2 ओव्हरमध्ये. अक्षयने मात्र 17 धावा खर्च केला. टीमच्या टोटल मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 64 लॉस ऑफ 1 विकेट. एक युवा गोलंदाज त्याचं मी एक मंगाशी कौतुक केलं होतं आणि आता मात्र तो पुन्हा एकदा सज्ज आहे. क्रमांक
5चं षटक जे म्हणजे सुजल नावाचा गोलंदाज त्यामध्ये करणार. चांगला असा एक युवा खेळाडू एक कमी वयामध्ये टेनिस क्रिकेट खेळण्याचं स्वप्न त्याचं पूर्ण झालं आणि आज पुन्हा एकदा या कुरोलीकर चषकामध्ये इथे प्रस्थापित झालं. यावेळेस या गेममध्ये अतिशय देखना बॉल लाजवाब. मी त्याचं मागच उदाहरण दिलं होतं. बोरगाव गावामध्ये चांगल्या पद्धतीने इथे त्यांनी बॉलिंग केली होती आणि आज पुन्हा एकदा पाहावं लागेल कशा प्रकारे हा इथे बॉलिंग करेल. अतिशय चांगला बॉल पहिलाच बॉल फेस केला. एक 8वीचा खेळाडू 8वीचा हा मुलगा कशा प्रकारे गोलंदाजी करू शकेल हे सुद्धा पाहू शकाल. यावेळेस काय पेस अतिशय भन्नाट वेग आहे पण याच्या गोलंदाजीमध्ये थोडा लाईन खराब आली आणि निश्चितच हा बॉल येतो वाईट. टीमच्या टोटलमध्ये एक्स्ट्रा धाव ऍड होते. धावपलकर धावा जाऊन पोहोचल्यात ते म्हणजे 65 लॉस ऑफ 1 विकेट. सुजल गोलंदाजी मार्कड असेल. यावेळेस अतिशय सुंदर बॉल आणि काय घडले विकेट विकेट आणि विकेट. ज्या प्रकारे मी म्हटलं होतं की गोलंदाजी की मात्र सुजल नावाचा गोलंदाज करतोय जे सातत्य कर्णधाराचा विश्वास येथे मात्र सातत्याने जिंकत असतो. एक 14 वर्षाचा खेळाडू टेनिस क्रिकेट खेळण्याचं स्वप्न ज्याने मात्र पूर्ण केलं आणि खरोखर आज मध्ये त्याच्या गोलंदाजीमध्ये प्रत्येक प्रेक्षकाचं मन जिंकलं. त्याचं नाव आहे म्हणजे सुजल. 2 बॉल फेस केले 2 चेंडू मध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली ती फक्त आणि वाईटची. अजूनही कोणता मोठा फटका किल्लू दिला नाही या 2 चेंडूवर आणि आता मात्र पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी. अजून 4 चेंडू शिल्लक असेल. या 4 चेंडू मध्ये कुठेपर्यंत धावा येऊ शकतो आणि कशा प्रकारे फेस करेल हे सुद्धा पाहावं लागेल. इथे थोडासा आणि काय घडलं क्षेत्ररक्षकांनी झाली चूक. शॉर्ट तडम्याचा क्षेत्ररक्षक चूक झाली. शॉर्ट फाईन लेगचं क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत होते आणि निश्चितच टीमच्या टोटल मध्ये 3 धावा ऍड होतात. धापलकर धावा जाऊन पोहोचल्यात म्हणजेच 68 68 आकडेवर. अतिशय देखना बॉल आणि यावेळेस हुकचा फटका खेळायचा होता. पाहावं लागेल चेंडू निघून जाईल. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करत कापत चेंडू होतो फरासी मारेश पार येतोय हा चौकार. या 11व्या धावसंख्या जाऊन पोहोचले. चांगल्या पद्धतीचा खेळ सातत्याने मुरबाड तालुक्यामध्ये करत असतात आणि आज देखील या कुडलके चषकामध्ये दाखल झाले आणि त्यांच्या आटामध्ये चांगल्या पद्धतीने हा खेळ इथे करत आहात. सुजल गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. चांगल्या पद्धतीचा गोलंदाजी आता मात्र सध्याच्या घडीला करतो. क्षेत्ररक्षकांची साथ सुजलला मात्र भेटत नाही. यावेळेस काय घडलंय डिसमिट फर्निचर उद्ध्वस्त केलंय एक युवा खेळाडूचं. आज मात्र स्वप्न इथे साकार होत असताना या टेनिस क्रिकेट विश्वास मध्ये मात्र 14 वर्षाचा खेळाडू पदार्पण करतो आणि आता मात्र 2 विकेट त्यांनी आपल्या अकाउंट मध्ये कॅरी केला. सातत्याने या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असतो. आज पुन्हा एकदा या कुडोलीकर चषकामध्ये दाखल झाला. चांगल्या प्रकारचा स्पेल त्यांनी आपल्या गोलंदाजी मधून करून दाखवला आणि निश्चित 2 विकेट आपल्या अकाउंट मध्ये कॅरी केला. गुड बॉलिंग सुजल. न्यू बॅट्समन दाखल झाला सुमित शेळके नावाचा. चांगल्या पद्धतीचा खेळ त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहत असतो. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची फलंदाजी सुमित शेळकेच्या माध्यमातून इथे पाहायला भेटली. इथे पाहावं लागेल आता सुजल नावाचा गोलंदाज सध्याच्या घडीला चांगला असा गोलंदाजी जी माझ्या सुजलच्या माध्यमातून इथे पाहायला भेटते. सुमित शेळके स्ट्राईक एंडवर असेल. नॉन स्ट्राईक एंडवर बॅट्समन महेश. सुजल पुन्हा एकदा उजव्या हाताचा ओव्हर द विकेट साठी फुलटॉस. इथे संधी होती. संधी तर सोनं झालं नाहीये. मिसफील्ड झाली. यष्टरक्षकाकडून चूक. त्यानंतर डीप थर्मॅन क्षेत्ररक्षक त्याच्याकडून झाली चूक. अशा रीतीने 2 क्षेत्ररक्षकांना चकून चेंडू होतोय फरार. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार.
प्रकारचा फटका मारायचा होता. चांगल्या पद्धतीचा बॉल इथे फेस केला सुजलने. निश्चितच 2 धावा इथे पाहता कंप्लीट केल्या चित्त्याच्या चपळाईने. या 2 धावा कंप्लीट केल्या आणि पाहावं लागेल तिसऱ्या धावाचा मानस होता. आणि इथे पाहता 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 5 ओव्हरमध्ये तब्बल 70 धावा दाखल कराव्या लागल्यात. 78 धावा दाखल कराव्या लागल्यात. 79 धावांचं टार्गेट असेल. कशा प्रकारे फेस करेल आणि कशा प्रकारे चेस करेल हे सुद्धा पाहावं लागेल. चांगल्या प्रकारचे फलंदाजी करून इथे 78 धावा कुठल्या त्यामध्ये बॅटिंग करणारे जय हनुमान बेरबाडा संघाने मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ दाखवला. आता या मॅच मध्ये सुद्धा चांगला खेळ दाखवला यात काही शंका नाहीये. सातत्याने मुरबाड तालुक्यामध्ये वर्चस्व गाजवत असता प्रत्येक संघावर हे आज पुन्हा एकदा या वडाचा पाडा संघावर वर्चस्व गाजवताना दिसते. 78 धावांचा टार्गेट आहे. आता मात्र काय घडेल काय बिघडेल येणारे 3 चेंडू ठरवेल. प्रयत्न करावे लागेल. प्रयत्न तंडे असतील तर नशिबाला आपल्यासमोर झुकावा लागेल वाकावा लागेल आणि तशा प्रकारचे प्रयत्न इथे करावे लागतील. मालवे कुठे असतील त्यांनी कॉम्प्युटर बॉक्सशी संपर्क साधा. पहिलं सत्र इथं संपन्न झालं. त्या पहिल्या इनिंग्स मध्ये जय हनुमान बेलपाडा याने 78 धावांचा स्कोर उभा केलेला आहे आणि सुमित बेलपाडाकडून पहिलं षटक सामन्यातील पहिलं षटक आणि स्वतःचं वैयक्तिक ही पहिलं षटक घेऊन येतात ते वडाचा पाडा संघाला बॅट्समन पहिला चेंडू परंतु एक धाव काही रोखू शकत नाही आणि चेंडू फुटला.
सामन्यातील पहिलं षटक सुरू. पहिल्याच चेंडूवर एक धाव जिंकण्यासाठी वडाचा वडा संघाला एक आणि दुहेरी धावा काही करू शकत नाही. चौकार षटकारांची आतिषबाजी करणे भाग्य आणि अक्षय स्ट्राईकला आता विकेटचा जलद मारा घेऊन येते ते अक्षयसाठी. बेलपडा संघाकडून टेमगाव यांकडून मिस्टर सुमित आणि ते ग्लास केलेला चेंडू नजाकत क्लासिकल शॉट ऑर्थोडॉक्स फाईन लेगच्या दिशेने चौकार. काय क्लासिकल फटका मारला तो अक्षय याने. सुमित यांचा चांगला समाचार घेतला अक्षय याने. काहीशी खराब गोलंदाजी करीत आहे तो सुमित वेलपडा संघाकडून. आणि परत लेग साइडला मारण्याच्या नादात चेंडू चकवा देतो शेखर शेखला. हा हे चेंडू चौकार. काहीसं खराब क्षेत्रक्षण बेलपडा संघाकडून पाहावयास मिळते ते जिंकण्यासाठी 79 धावांची जरूरत आणि त्याच दिशेने वाटचाल करत आहे तो वडाचा वडा संघ. मिस्टर अक्षय आणि मिस्टर स्वप्नील विस्फोटक फलंदाज नावाजलेले फलंदाज मुरबाड तालुक्यातील आणि काहीशी खराब गोलंदाजी करतो तो सुमित शेलके मिस्टर बेलपडा. ओ चतुर गेंदबाज. तोच फटका तीच लाईन परंतु भाग्य काय अक्षयच्या साथीत नव्हतं आणि त्रिफलाची यष्टा उद्ध्वस्त डावी यष्टी वाकवली ती सुमित यांनी. जसं प्रत्युत्तर दिलं ते सुमित यांनी मागच्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार लगावले होते. त्याचाच प्रत्युत्तर दिलं ते सुमित यांनी. अक्षय त्रिफलाची अक्षय बाद एक बाद धावसंख्या होती ती 9. अक्षयची जागा घेण्यात येत आहे तो सोमनाथ. 79 धावांचं लक्ष डिफेन्स करायचं आहे ते बेलपडा संघाला आणि चांगली अशी फटकेबाजी करावी लागेल ती वडाच्या वडा संघाकडून मिस्टर स्वप्नील आणि आताच क्रीजवर आलेला फलंदाज मिस्टर सोमनाथ. षटकातील काही चेंडू शिल्लक. सोमनाथ आणि स्वप्नील मारा करते सुमित टेमगाव एंड कडनं. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून तटवलेला चेंडू फिल्डर आणि बॉल यांची रेस आणि क्षेत्रक्षण जिंकलेलं आहे. 2 धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्या झाली ती 11. षटकातील काही चेंडू शिल्लक धावसंख्या होती ती 11. एक बाद 11 धावा. सुमित टू सोमनाथ. हाफ ट्रॅक सॉफ्ट डिसमिसल स्लिपच्या माध्यमातून कॅच घेतो तो महेश. काहीशी चांगले षटक टाकत आहे तो सुमित शेलके. आतापर्यंत 2 गडी बाद आणि धावा झालेले ते 11. सोमनाथाची जागा घेण्यासाठी येते मिस्टर कुणाल वडाच्या वडा संघाकडून. दष्टपुष्ट यशस्वी असलेला हा कुणाल. बघूया कसं प्रत्युत्तर देतो तो बेलपडा संघातील गोलंदाजांना. पुढील गोलंदाज मिस्टर परफेक्ट. बेलपडा संघाकडून पाण्याच्या टाकीच्या एंड कडून गोलंदाजी करीत आहेत ते लेफ्ट हँड बॅट्समन स्वप्नील साठी. कुणाल लेफ्ट हँड बॅट्समन स्वप्नीलच्या खांद्यावर पूर्ण जबाबदारी आणि त्याला साथ देण्यासाठी येत आहेत ते कुणाल. राईट आर्म फास्ट
आणि हा चेंडू निर्धाव. वेगवान मारा करत आहेत ते स्वप्नीलसाठी. ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप मारा करत आहेत ते स्वप्नील. याला काहीसा चकमा देत आहे तो चेंडू आणि चेंडू निर्धाव. धावसंख्या झाली होती 2 बाद 11. काहीशी चांगली अशी सुरुवात बेलपडा संघाकडून होत आहे. राहुल सोमने टू सोमनाथ आणि पॉइंटच्या दिशेने टटवलेला चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि एक धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्या होती ती 12. चांगला असं क्षेत्ररक्षण होत आहे ते बेलपडा संघाच्या माध्यमातून. चांगले मोठे असे फटके मारून देत नाही बेलपाडे संघाचे गोलंदाज. वडाच्या पाडा संघाच्या फलंदाजांना राहुल आणि प्रथमच फलंदाजी झालेले कुणाल. लेगच्या साईडने टटवलेला चेंडू आणि इथे काय होते बघूया. पंच धर्मेंद्र वर्मा सर. नाबाद 2 धाव काही रोखू शकत नाहीत. 2 संख्येने धाव संख्या वाढते. धावसंख्या होती ती 14. 2 बाद 14. मिस्टर राहुल सोमने मिस्टर कुणाल साठी राईट आर्म ओव्हर द विकेटचा वेगवान मारा घेऊन येते ते कुणाल साठी. लेग साईडच्या दिशे टटवण्याच्या नादात चेंडू मिस. निर्धाव. धावसंख्येमध्ये कुठलीही भर नाही. धावसंख्या होती ती 14. 2 बाद 14. वडा संघाला सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल या ग्राउंडवर. परत त्याच दिशेने टटवलेला चेंडू. सुमित शेळके तिथे काहीसे गलिच्छ क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. धावसंख्या होती वर. धावसंख्या होती ती 16. स्वप्नील आणि कुणाल ही बिनीची जोडी वडाच्या पाड्याच्या संघाकडून अजूनपर्यंत विकेटवर टिकून आहे. तेवढाच असा तिखट मारा करतोय तो बेलपाडा संघाकडून मिस्टर राहुल सोमने. कुणाल साठी कहीं पे निगाह कहीं पे इशारा. चेंडू निर्धाव. आणि ते षटक समाप्तीचा इशारा करतात पंच राजेशजी हरड. चांगलेसे पंच धर्मेंद्र वर्मा आणि राजेशजी हरड सकाळपासून अतिशय उत्तम पंचगिरी करत आहेत ते या ग्राउंडवर. करंट स्पोर्ट चषक 2022. धावसंख्या झालेली ती 16. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 16. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती वडाच्या वडा संघाची 2 बाद 16. चांगली अशी सुरुवात केलेली ती बेलपाडा संघाच्या गोलंदाजांनी मिस्टर सुमित शेळके आणि मिस्टर राहुल सोमने या गोलंदाजांनी. बॉलर नेक्स्ट बॉलर महेश बेलपाडा संघाकडून महेश हरड. लेफ्ट हँड बॅट्समन समोर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मीडियम फास्ट मारा घेऊन येत आहेत ते स्वप्नील साठी. आणि गुड लेंथून बॉल उडवलेला चेंडू निर्धाव. चकमा देतोय ते स्वप्नील. स्वप्नीला काहीसा चेंडू समजलेला नाही. चेंडू निर्धाव. धावसंख्येमध्ये कुठल्याही प्रकारची भर नाही. धावसंख्या होती ती 16. धावसंख्या कायम. धावसंख्या होती ती 16. स्वप्नील टू महेश हरड. आणि हा चेंडू मला वाटतं स्क्वेअर मारा. पंचांचा इशारा वाईट. अवंतर धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होती ती 17. 2 बाद 17.
एक हमारे एक तुम्हारी. एक चेंडू चांगला तर एक चेंडू खराब. महेश टू स्वप्नील. उंचावरून मारायच्या नादात चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि परंतु दोन धावा काही रोखू शकत नाही गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण. धावा 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 19. 2 बाद 19. उंचावरून फटके मारण्याची काही मुभा देत नाही वडाच्या पाडाच्या फलंदाजांना. स्वप्नील स्ट्राईकला आलेत परंतु चांगल्याशी फटके ते करीत नाहीत. बघूया पुढचा बॉल महेश साठी. हो पॉइंट वरून मारण्याच्या नादात चेंडू निर्धाव. गुड लेंथ स्पॉट वरून चेंडू अनपेक्षितरित्या उसळी घेतोय आणि चेंडू विसरतोय यष्टी रक्षक राहुल सोमणे याच्या हातात. आणि सामन्याचे विविकरण आहे ते 15 चेंडू आणि 60 धावा. महेश टू स्वप्नील. हो आडवा पट्ट्यात खेळण्याच्या नादात चेंडू निर्धाव. स्वप्नीलला काही गोलंदाजी काही समजत नाही आणि महेश यांची चतुर गोलंदाजी स्वप्नील साठी. वडाच्या पाडाचा संघ काही संकटात सापडतो इथे. स्वप्नील हे सलामीला आलेत परंतु अजून काही ते फटकेबाजी करीत नाही. चांगल्याशी मुभा देत नाही बेलपाड्याच्या संघाकडून. आणि एक्स्ट्रा कव्हर मारण्याच्या नादात आणि चेंडू झेल संपला इथे फलंदाजा खेळ. स्वप्नील बाद. चांगल्याशी गोलंदाजी करते ते महेश हरड बेलपाडा संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट फलंदाज मिस्टर आतिश वडाच्या पाडा संघाकडून. काहीशी पडझड होते ती वडाच्या पाडा संघाची. धावसंख्या होती ती 19. तिसरं षटक चालू. महेश हरड यांचं षटकातील काही चेंडू शिल्लक. कुणाल बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राईकला. महेश टू कुणाल. राईट अप ओव्हर द विकेटचा वेगवान मारा घेऊन येतात ते कुणाल साठी. सॉरी राईट अप राऊंडचा. आणि हा चेंडू वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर धावसंख्या होते ती 20. 3 बाद 20 धावसंख्या. आतापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी करत होता महेशने. आता हा वंतर चेंडू टाकला वाईट नावाचा. सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकारांची आतिषबाजी करायला लागेल वडाच्या वडा संघाला. आणि परत मिडॉनच्या वरून टटवलेला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. बघूया किती धाव घेतात ते. 1 2 2 धावा काही रोखू शकत नाही. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 22. धावसंख्या होती ती 22. तिसरं षटक इथं संपन्न झाले बेलपाडा संघाच्या माध्यमातून. संघाचं 4थं षटक आणि स्वतःचं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतात ते मिस्टर परफेक्शनिस्ट मिस्टर राहुल सोमणे. मुरबाड तालुक्याचा एक उगावता सितारा चांगला असा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा वेगवान मारा घेऊन येतात ते मिस्टर आतिश साठी. आणि ते थोडीशी चुकी फलंदाजी आणि कॅच ते संपन्न करतोय विकेट किपर मिस्टर महेश हरड बेलपाडा संघाच्या माध्यमातून. आतिश बाद झाले आणि त्याची जागा घेण्यासाठी येतो तो नेक्स्ट फलंदाज विश्वास. बघूया किती विश्वास सार्थ करतो तो वडाच्या पाडाच्या संघाच्या माध्यमातून. पण समोर हा तेवढाच चांगला असा गोलंदाज तिखट मारा करतो तो सध्याच्या स्थितीत मिस्टर राहुल सोमने बेलपाडा. पानाच्या टाकीच्या एंड कडून गोलंदाजी करतात मिस्टर राहुल सोमने. आपल्या पहिल्या चेंडूवर पहिलीच विकेट घेऊन देतोय तो आपल्या संघासाठी. राहुल टू विश्वास. काहीशा वेगळ्या अशा स्टाईल मध्ये खेळण्याच्या नादात चेंडू अवांतर वाईट. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 23. षटकातील काही चेंडू शिल्लक. धावसंख्या होती 23. विश्वास टू राहुल सोमने. कहीं पे निगाही काही पे इशारा. चेंडू मारायचा होता मिडॉनच्या वरून परंतु काहीसा चेंडू समजत नाही विश्वास याला.
धावसंख्या कायम धावसंख्या होती ती 23. चांगला असा तिकट मारा राऊंड टर्म ओव्हर द विकेटचा जलद गती मारा करतायत तो विश्वाससाठी. अगली वेगळी स्टाईल फलंदाजाची विश्वासची. ग्लान्स करण्याच्या नादात काही समजत नाही फलंदाजाला. विश्वास सार्थ करायला लागेल वडाच्या पाडाच्या संघाच्या माध्यमातून सामना जिंकायचा असेल तर. परंतु तेवढ्या ताकदीचा बॉलर समोर आहे राहुल सोमने. तो काय फटके मारून देत नाही विश्वासला. विश्वास टू राहुल आणि फुल टॉस चेंडू, परंतु चेंडू वाईट. धावसंख्या वर अवंतर धावसंख्या वर धावसंख्या होते ती 24. 3 बाद 24. क्रीज वर येतो कोणाला आणि विश्वासला चांगली फटकेबाजी करून देत नाही राहुल सोमने. चांगल्याशी गोलंदाजी करीत आहेत तो राहुल. ओ अंधाधुंद बॅट फिरवली जाते. अंधाधुंद फिरवली जाते बॅट, परंतु कनेक्शन काही होत नाही. तितकाच चांगलासा गोलंदाज राहुल काही फटके मारण्याची मुभा देत नाही वडाच्या संघाला. विश्वासच कायम राहील, परंतु फटके मारण्यात अपयशी ठरलेला तो विश्वास. राहुल तो विश्वास आणि पुढे सरसावत डान्सिंग द ग्राउंड मारण्याचा फटका मारण्याच्या नादात, परंतु इथे एक विकेट किपर आणि जो एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्यांच्यामध्ये झेलची प्रॅक्टिस चालले. परंतु आता 7 चेंडू त्याच्याकडे फेकलेला एकच झेल पकडलेला आहे. ओ चांगला असा चेंडू, बॅट्समॅनला काही समजत नाही. चांगल्याशी गोलंदाजी राहुल सोमने सहजासहजी फटके मारून देत नाही तो वडाच्या सांगायला. आणि हा ही चेंडू निर्धाव आणि इथे पण विकेट किपर आणि तो एक्स्ट्रा कव्हरच्या तिथे तो फिल्डर आहे त्याच्यातला हा जुगलबंदी, परंतु इथे कॅच काय पकडत नाही तो फिल्डर. ओ मिस्टर हर्षद, मला वाटतंय पहिलीच मॅच आहे का त्याची? हा ट्राय करायचं घेतलं मला वाटतंय बेलपाडा संघाने. उदयोन्मुख खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते बेलपाड्याच्या संघाकडून. आणि संघातील शेवटचं षटक आणि स्वतःचं वैयक्तिक षटक घेऊन जातो मिस्टर अनिकेत. फलंदाजीमध्ये यांनी चांगला असा दमखम दाखवला, 2 षटकार मारले ती आणि आपल्या संघासाठी जी धावसंख्येला आकार दिला तो बेलपाडा संघाच्या माध्यमातून. तोच हा फलंदाज आता गोलंदाजाच्या रूपात येत आहे तो मिस्टर कुणाल साठी. राईट आर्म ओव्हर द विकेटचा फास्ट मारा करते ते कुणाल साठी. हाफ ट्रॅक चेंडू गुडलेन स्पॉट वरून उचली घेतोय आणि चेंडू निर्धाव. फलंदाजाला काही समजलं नाही. मिस्टर अनिकेत, मिस्टर कुणाल. 7 चेंडू तर काही धावा करायच्या आहेत त्या. आणि लॉंग ऑनला कार्पेटच्या सहाय्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मिस्टर गौरव. एक धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्येमध्ये वर धावसंख्या होती ती 25. चांगलासा तिकट मारा करताय तो. आणि विश्वास, किती विश्वास साथ करतो तो. आणि हा ही चेंडू इथे गलती होते राहुल कडून, एसटी रक्षक कडून, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्या होते ती 26. एकतर्फी सामना झाला तो होत आहे वडाचापाडा वर्सेस विपक्ष बेलपाडा. चांगल्याची फलंदाजी केली ती रोहित, अनिकेत, विवेक यांनी. आणि हा ही चेंडू मला वाटतंय काहीसा चेंडू इन स्विंग आउट स्विंग होतोय, लेग स्पिन सारखा चेंडू हा चपकन बाहेर निघतो चेंडू. फलंदाजाला काही समजत नाही. धावसंख्या कायम धावसंख्या होती ती 26. पंच विकेट आहे का? आणि बाद, कुणाल बाद. काहीसा एकतर्फी झालेला सामना वडाचा पाडा विपक्ष बेलपाडा. पुढील सामना होणार आहे विजय संघ वर्सेस विपक्ष घोरले संघाने नाणेफेक करता कॉम्प्युटर बॉक्स मध्ये कृपा करावी. आणि हा लेग साइडला टटवलेला चेंडू, एकच धाव. चांगला असं क्षेत्ररक्षण. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या होती ती 27. षटकातील काही चेंडू शिल्लक. प्रेक्षकांना
काहीसा कंटाळवाणा झालेला सामना, हा एकतर्फी झालेला सामना. अनिकेत विश्वास आणि त्याच प्रतीक्षेत होता विश्वास, तोच फटका मारण्याच्या नादात आणि हा षटकार जातोय. तो हा फटका जरा आधी यायला पाहिजेत होता. सामना विजय होत होतो. जय हनुमान बेलपाडा, हार्ड लक वडाचा पाडा. विजयी संघाचं कौतुक, पराजित झाले संघाचं आभार. पुढील सामना घोरले विपक्ष जय हनुमान बेलपाडा, क्वालिफाईड राऊंडचा सामना, बक्षीस पात्र स्पर्धेचा हा सामना. चला घोरले संघाचे कर्णधार तसेच बेलपाडा संघाचे कर्णधार नाणेफेकी करता कॉम्प्युटर बॉक्स मध्ये येणे. गोडले संघाचे कर्णधार तोही देव, गोडले संघ आणि बेलपाडा संघाचे कर्णधार. गोडले संघाचे कर्णधार, बेलपाडा संघाचे कर्णधार. टॉस होण्यासाठी येणे. कुडोली गावचे सन्माननीय समाजसेवक अनिल भाऊ सासे यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल इथे होत आहे. गोरले विपक्ष बेलपाडा दोन्ही संघाचे कर्णधार हजर झालेले आहेत, तर त्यांनी टॉसका बॉक्स मध्ये जाण्याची कृपा करावी. हा सन्मान